नमस्कार मंडळी. छान हिरवीगार, ताजी, लुसलुशीत अशी मेथी तर बाजारात खूप दिवसापासून यायला लागलेली आहे. पण शिवाय ती आता स्वस्त देखील आहे. तर मग लसूणी मेथी तर व्हायलाच पाहिजे. आता बघा, आज आपण अगदी ढाबा स्टाईल लसूणी मेथी तयार करणार आहोत. जी पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि 2 चपात्या खाण्याऐवजी तुम्ही 4 चपात्या अगदी सहज खाऊन जाल. चला तर मग या लसूणी मेथीच्या रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. तर बघा, त्यासाठी एक जुडी मेथी मी तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे. यामध्ये कोवळी देठेसुद्धा टाकलेली आहेत. मेथीचं पूर्ण पाणी निघून जाण्यासाठी ती आधीच मी चाळणीवर अशी निथरू घालण्यासाठी ठेवलेली होती, म्हणजे निथळण्यासाठी पूर्ण पाणी यातलं. तर त्यामुळे बघा, मेथी पूर्ण अशी कोरडी झालेली आहे. आता ही मेथी आपल्याला चिरूनसुद्धा घ्यायची आहे. मेथी निवडत असताना जास्त मोठ्या पानाची मेथी केव्हाच घ्यायची नाही किंवा मोठी देठं असलेली मेथीसुद्धा घ्यायची नाही, कारण ती बऱ्याचदा मेथी थोडी चवीला कडवट असते. त्यामुळे अशी मेथी कोवळी केव्हाही घ्यायची. त्यामुळे तिची भाजीही रुचकर लागते खायला. तर बघा, ही अशा प्रकारे छान अशी बारीक मी चिरून घेणार आहे. आता ही मेथी पूर्ण माझी चिरून झालेली आहे. ही आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आणि आता बघा, एका भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तर इथे आपण पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे एवढं तेल वापरणार आहोत. आता लसूणी मेथी म्हटल्यानंतर इथे लसूणचा तर भरपूर प्रमाणात वापर होणार आहे. तर आता हे तेल पूर्ण आपण भांड्यामध्ये असं पसरवून घ्यायचं आणि छान असं गरम होऊ द्यायचं आहे. तर आता इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या 7 ते 8 लसूण पाकळ्या होत्या. मोठ्या पाकळ्या असल्यामुळे मध्यभागी ह्या चिरून बघा, एका पाकळीच्या 2 पाकळ्या मी केलेल्या आहेत. त्यामुळे लसूण सगळीकडे लागतो. तर बघा, आता हे पूर्ण आपण घेतलेल्या लसूण पाकळ्या इथे टाकून घेतलेल्या आहेत. आणखीनही या भाजीमध्ये लसूणचा वापर होणार आहे बरं का. आता या लसूण पाकळ्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत, कारण पाकळ्या मोठ्या असल्यामुळे त्या कच्च्या राहायला नको. तर बघा, याचा हलकासा रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे. जास्तही काळपट करायचा नाही आपल्याला रंग. त्यानंतर यामध्ये आपण जी मेथी चिरून घेतलेली होती ती मेथी घालायची आहे आपल्याला. जरी मेथी आता तुम्हाला सुरुवातीला जास्त दिसत असेल, तरी मेथी ही लगेचच बघा, याचं प्रमाण कमी होतं. तर जसजसे ही मेथी शिजायला सुरुवात होईल, तसतशी ही मेथी कमी व्हायलासुद्धा सुरुवात होते. तर आपल्याला फक्त ही मेथी हलकीशी परतून घ्यायची आहे. अगदी 3 ते 4 मिनटं एवढीच आपल्याला ही परतून घ्यायची आहे. त्यापेक्षा जर जास्त ही मेथी आपण परतून घेतली तर मेथी थोडी कडक व्हायला सुरुवात होते. तर बघा, ही अशी हलकीशी आपल्याला परतून घेतल्यानंतर काढून घ्यायची आहे. तर यातलं बघा, थोडं पाणी सुकू देणार आहे मी. त्यासाठी ही अशी पसरवून घेतलेली आहे. आता ही मेथी आपली परतून झालेली आहे. ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर बघा, इथे मेथी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता ही मेथी एका बाजूला ठेवून घेऊया आणि आपण आता या बाउलमध्ये बघा, जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊया. इथे चवीप्रमाणे जे लाल तिखट मी घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे गरम मसाला 1.5 चमचा पोहे खाण्याची घेतलेला आहे, ते सुद्धा या बाउलमध्येच टाकलेले आहेत. 1 चमचा एवढे मी धने पावडर घेतलेली आहे, तीसुद्धा टाकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची अशी पेस्ट न करता याची आपल्याला थोडी अशी पातळशी स्लरी करून घ्यायची आहे. तर यामध्ये मी परत थोडंसं असं पाणी टाकून घेणार आहे, कारण थोडं मला घट्ट वाटत होतं त्यामुळे. आणि आता इथे आपण मसाला, धनेपूड घातलेली आहे तिखट, तर हे आता आपण बाजूला मुरण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे जोपर्यंत आपल्या भाजीची पुढची तयारी होणार आहे तोपर्यंत हे छान भिजलं जातं. आता एक वाटण करूया. तर छोटी वाटी भरून इथे बघा, मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून. त्याची सालसुद्धा काढलेली आहे. 1 वाटी लहान एवढी मी फुटाण्यांची डाळ घेतलेली आहे. आता चमच्याने म्हणाल तर 3-3 चमचे एवढं मी सर्व घेतलेलं आहे. तर इथे पांढरे तीळसुद्धा घेतलेले आहेत. ते तीळही 1 वाटी एवढे टाकलेले आहेत. तीळ इथे कच्चेच वापरलेले आहेत आणि फुटाण्यांची डाळसुद्धा. तर यामध्ये पाणी टाकून बघा, याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण छान बारीक करायचं. आता परत त्याच भांड्यामध्ये भाजीच्या फोडणीसाठी आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल भाज्या म्हटलं तर तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त आलंच. तुम्हाला थोडं आवडत नसेल तर कमी देखील केलं तर चालेल. तेल गरम झाल्यानंतर हिंग, 2 लाल सुक्या मिरच्या घातल्या, लसूण पाकळ्या छान वाटीभर अशा घातलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे आलंसुद्धा, लसूण पाकळ्या छान बारीक अशा मी चिरून घेतलेल्या होत्या, त्यामुळे त्या वाटीभर झालेल्या आहेत.
आणि इथे बघा आलंसुद्धा मी छान असं वाटीभर घातलेलं आहे. तर त्यामुळे काय होणार आहे की त्याचा छान असा फ्लेवर पूर्ण भाजीला लागतो. कारण हॉटेलमध्ये आपण ढाबा स्टाईल जेव्हा भाज्या करतो त्यामध्ये आलं लसूणचा हा भरपूर प्रमाणात वापर असतो. एक मोठा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा घातलेला आहे. त्याचा हलकासा आपल्याला रंग हा बदलू द्यायचा आहे. बघा आता इथे कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण एक मोठा टोमॅटो छान बारीक असा चिरून घेतलेला होता, तो सुद्धा घातलेला आहे. आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपल्याला हा छान असा शिजवून घ्यायचा आहे, कारण इथे आपण यामध्ये दुसरं कुठलंही कांदा लसूणचं वाटण घालणार नाही आहोत. त्यासाठी हा एकजीव असा पूर्ण होऊ द्यायचा आहे आपल्याला. तर बघा इथे आता कांदा टोमॅटो शिजल्यानंतर आपण इथे हळद घातलेली आहे. आता हळद घातल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. आणि आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये जे आपण मसाले याची स्लरी करून घेतलेली होती, लाल तिखट, गरम मसाला आणि धनेपूड ते आपल्याला घालायची आहे. आता भांड्याला थोडंसं हे तिखट मसाले असल्यामुळे थोडं पाणी घालून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आता परत एकदा छान असं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घातल्यामुळे पूर्ण पाणी आपल्याला सुकू द्यायचं आहे. तर आता इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत आणि अर्धा चमचा एवढी मी कसुरी मेथी घातलेली आहे. परत एकदा आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपण 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत. तर इथे बघा 2 ते 3 मिनिटाची वाफ आपण काढून घेतल्यानंतर आपलं जे टोमॅटो आहे ते छान असं शिजलं गेलेलं आहे. कारण टोमॅटो हे मी छान असं बारीक चिरून घेतलेलं होतं. तुम्हाला जर टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची असेल मिक्सरमधून तर तीसुद्धा घेऊ शकता. आता जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. म्हणजे शेंगदाणे, फुटाण्यांची डाळ आणि इथे आपण पांढरे तीळ घेतलेले होते ते पूर्ण. ते सर्व वाटण यामध्ये घातलेलं आहे. वाटीला थोडंफार जे काही लागलेलं होतं ते सुद्धा पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता पाणी न टाकताच हे वाटण आपल्याला या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता यावर आपण परत झाकण ठेवून घेणार आहोत आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. गॅसची आच आपण म्हणजे कमी केलेली होती. तर बघा 5 मिनिटानंतर कढईने आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. परत एकदा छान सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे वाटणाचं जितकं छान तेल असं सुटायला लागेल तितकीच छान भाजीला आपल्या तवंगसुद्धा वर येणार आहे. तर यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली मेथी होती ती आपल्याला घालायची आहे. आता मेथी घालून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि मीठ आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत. जेव्हा भाजीमध्ये पूर्ण पाणी टाकून होईल तेव्हाच आपल्याला कुठल्याही भाजीमध्ये मीठ घालायचं आहे. कारण नाहीतर मग पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर मिठाचं प्रमाण हे कमी होतं किंवा पाणी जर कमी असेल तर मीठ जास्त होतं. असं व्हायला नको म्हणून पूर्ण प्रोसेस भाजीची झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर पाणी गरजेनुसार आपल्याला टाकायचं आहे. तर पण तसं तर ही भाजी जास्त अशी पातळ नसते. त्यामुळे आपल्याला इथे जास्त पाण्याची गरज लागणार नाही. तर इथे पाणी मी टाकल्यानंतर अजून मला पाण्याची थोडी इथे गरज वाटत आहे. त्यामुळे मी इथे थोडं पाणी अजून यामध्ये घालणार आहे. परतही इथे आपण हे गरमच पाणी वापरलेलं आहे. एकदा छान असं पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण इथे आपल्याला पाणी जरी इथे आपण कमी टाकलं तर इथे जे आपण वाटण टाकलेलं आहे त्या वाटणामुळे भाजीला दाटसरपणा लवकर येतो. त्यामुळे जास्तही कमी पाणी टाकू नका. तर पूर्ण पाणी टाकून झाल्यानंतर बघा मी थोडं पाणी वाढवलेलं होतं तर ही अशा पद्धतीची भाजीची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता आपण भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेऊया. तर पूर्ण भाजीला लागणारं चवीप्रमाणे मी मीठ घालून घेतलेलं आहे. परत एकदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि एकदा सर्व मिक्स करून घेऊया आणि परत 5 मिनिटे गॅसची आच कमी करून एक वाफ आपण काढून घेऊया. तर झाकण ठेवून घेते. तर आता इथे 5 मिनिटानंतर आपली भाजी आपण बघूयात. गॅसची आच जर कमी असेल तर बघा वाटणातील पूर्ण तेल वेगळं होतं. तर अशा प्रकारे बघा ही आपली लसूणी मेथी अगदी खायसाठी म्हणजेच जेवणासाठी अगदी तयार झालेली आहे. अशा प्रकारे गरमागरम ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर, भाताबरोबर एकच नंबर लागते. तर बघा ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता यावर झाकण आपण
ठेवून घेणार आहोत आणि आता आपण भाजीची प्लेटिंगसुद्धा करणार आहोत. तर बघा मंडळी, आपली ही लसूणी मेथी तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.